नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष मगर आणि स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये। तर आपण आज तिसऱ्या टेस्टचं सोल्युशन घेणार आहोत। आपली सध्या 3 टेस्ट झालेले आहेत, आपली बॅच सुरू झालेली आहे। बॅच सुरू होऊन आता आपल्या आतापर्यंत जो काही सिलेबस झाला त्याच्यावरची तिसरी टेस्ट आहे, मराठी व्याकरणाची ही टेस्ट आहे। ही टेस्ट पूर्ण न घेता मी फक्त याच्यातले 10 प्रश्न घेतलेत आपल्या YouTube साठी सोल्युशनसाठी। तुम्हाला जर पूर्ण टेस्ट हवी असेल किंवा पूर्ण बॅच हवी असेल नवोदयची तर तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करावे लागेल आणि तिथून बॅच घ्यावी लागेल। तर बघा, पहिली गोष्ट आपली जी तिसरी टेस्ट आहे ती होती नाम या घटकावर आधारित। नाम म्हणजे काय तर जगातल्या कोणत्याही वास्तव अथवा काल्पनिक गोष्टीला ओळखण्यासाठी दिल्या गेलेलं नाव म्हणजे नाम असते, बरोबर आहे। नामाचे प्रकार सुद्धा तुम्हाला सांगितले होते मी अगदी सोप्या पद्धतीने। 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। त्याच्यानंतर सामान्य नामातले 2 प्रकार कोणते आहेत तर समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम, ठीक आहे। त्याच्यानंतर विशेष नामाचे प्रकार पडत नाहीत, विशेष नामाचा अनेक वचन होत नाही आणि सामान्य नाम याचं फक्त प्रकार पडतात आणि भाववाचक नामाचे सुद्धा प्रकार पडतात 3, तर कृतीदर्शक, स्थितीदर्शक आणि गुणदर्शक। तर असं सगळं तुम्हाला शिकवलेलं होतं। याच्यावरची ही टेस्ट होती, छानपैकी तुम्ही टेस्ट सोडवली, चांगले मार्क पडले। आता YouTubeवर जे कोणी मुलं पाहत असतील किंवा ज्यांचे कोणी विद्यार्थी 4थीला किंवा 5वीला असतील तर त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातून तुम्ही नवोदय 2026 ची बॅच घेऊ शकता, ते अगदी अल्प दरामध्ये, ठीक आहे। आता पहा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। याच्यामधलं नेमकं नाव काय तर पहा, पहिलं आहे ते काय आहे सर्वनाम। तुम्हाला शिकवलं मी ॲपमध्ये, सगळ्यांना शिकवलंय। हे काय आहे सर्वनाम। सर्वनाम किती प्रकारचे किती असतात, मुख्य सर्वनाम किंवा मूळ सर्वनाम किती आहेत तर 9 आहेत। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। ओके, ठीक आहे। 9 सर्वनाम तुम्हाला सांगितलेली आहेत। तर ते हे काय आहे सर्वनाम आहे, तृतीय पुरुषी आहे की नाही। मी, तू, तोच्या ऐवजी ते वापरलं आहे ना, तर ठीक आहे। उंच, परत तुम्हाला माहित आहे सगळं की उंच, लहान, ठेंगणा, बुटका, हडकुळा, जाड, हे सगळे काय आहेत विशेषण असतात। काय असतात हे विशेषण असतात, तुम्हाला माहित आहे। सगळ्या चवी विशेषण असतात, सगळे रंग विशेषण असतात, सगळे आकार विशेषण असतात। म्हणजे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन हे जे आकार आहेत किंवा मग जाड है ना, बारीक, हे सगळे जे आकार असतात ते विशेषण असतात। सगळ्या चवी जसं गोड, खारट, आंबट, तुरट जे काय असतात चवी त्या सगळ्या विशेषण असतात। किंवा रंग जसं पिवळा, पांढरा, गुलाबी, हिरवा, तांबडा, निळा जे काही रंग असतील ते सगळे काय असतात विशेषण असतात। मग हे काय झाड, झाड मात्र काय आहे नाम आहे। कारण की बघा, हे असं काहीतरी जे असतं, सजीव असो का निर्जीव असो का काही असो, एखादी वस्तू जी कोणती असते तिला दिल्या गेलेलं नाव म्हणजे काय असते नाम असते। मग हे काय आहे तर झाड आहे, म्हणजे या गोष्टीला, या पदार्थाला, या घटकाला दिल्या गेलेलं नाव हे आहे आणि म्हणून याला नाम असं आपण म्हणतो, ठीक आहे। ओके, त्यानंतर पहा, पाहिले, मी तुला काल बाजारात पाहिले, क्रियापद असू शकते है ना, म्हणजे वाक्य आहे काही तर पूर्ण नाही, म्हणून वाक्य नाही, म्हणून हे आपल्याला असं वाक्य तयार करून पाहिलं तर कळेल की हा हे पाहिले शब्द आपण क्रियापद म्हणून वापरू शकतो, म्हणून हे काय आहे क्रियापद आहे। ओके, चला ठीक आहे। आता त्याच्यातला दुसरा प्रश्न पहा, फक्त 10च प्रश्न घेणार आहे मी। तर 10 प्रश्नाचं सोल्युशन बघा। तुम्हाला माझं सोल्युशन आवडतं का बघा, तुम्हाला माझी टीचिंग आवडते का पहा। आवडली तर एटीएम गुरु एज्युकेशन ॲपवर जा आणि नवोदय 2026 ची बॅच घ्या, जी चालू झाली, सिलेबस सुरू झाला आहे की नाही। तर बघा, पुढचा प्रश्न काय, माधुर्य, आम्ही, त्यांना, आहे। आता पहा, माधुर्य, मधुर या शब्दापासून, मधुर या शब्दापासून त्याला य प्रत्यय लावला आणि त्याच्यापासून माधुर्य हा भाववाचक नाम तयार केलेला आहे की नाही, माधुर्य। मी तुम्हाला सांगितलं होतं भाववाचक नाम तयार करताना आपल्याला त्यांना काही प्रत्यय लावतात। प्रत्यय म्हणजे काय तर शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाच्या नंतर जे लागून येतं त्याला आपण प्रत्यय म्हणतो। मग हे प्रत्यय कोणते आहेत तुमच्याकडून पाठ करून घेतलेले आहेत मी। कोणते प्रत्यय आहेत, यत्व, पणपणा, ताईगिरी किंवा आई। यत्व, पणपणा, ताई, गिरी किंवा आई है ना। तर याच्यापैकी कोणतं लावलं यत्व, म्हणजे पहिलं जे प्रत्यय आहे जे तुम्हाला लिहून दिलं किंवा पाठ करायला सांगितलं त्याच्यातलं पहिलं प्रत्यय य, हा प्रत्यय इथं लागला आणि माधुर्य हे काय झालं भाववाचक नाम तयार झालं। आता आम्ही काय आहे तर बघा, मीचं अनेक वचन आम्ही होतं सांगितलंय मी तुम्हाला, आणि मी काय आहे सर्वनाम आहे। कोणता आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। बोलणारा नेहमी काय असतो प्रथम पुरुषवाचक, ऐकणारा द्वितीय पुरुषवाचक, ज्याच्याबद्दल आपण बोलतो की ते लयच कुचळ आहे रे, ते लयच गदळ आहे रे, ते दलिंद्र आहे, तुला माहित नाही का। किंवा समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी हॉस्टेलला राहायला गेले, मस्त लाडू फिडून नेले आणि तुमचे लाडू असे आज संध्याकाळी ठेवले, तुम्ही हातपाय धुवायला गेले तेवढ्यात तुमचे लाडूच गायब करून टाकले कोणा। मग तुम्ही दुसऱ्याला सांगता अरे मी आता येताना लाडू आणले होते, म्हणजे तुम्ही बोलणारे कोण असतात मी, प्रथम पुरुषवाचक, ज्याच्यासोबत बोलतात ते द्वितीय पुरुषवाचक। आणि तुम्ही म्हणता कोणीतरी दलिंद्र आहे, त्यांना आपले लाडूच खाऊन टाकले सगळे। तर ते जे दलिंद्र आहे की नाही 3 नंबरचं, जे आपल्यामध्ये नाही पण ज्याच्याविषयी आपण बोलायलो, ते म्हणजे काय असते, ते म्हणजे असते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम है की नाही। तर मग आम्ही कसं आहे प्रथम पुरुषवाचक, त्यांना हे सुद्धा काय सर्वनामच आहे। तू
त्यांना, आहे की नाही, सर्वनाम आहे. आणि आहे, मी फार हुशार आहे, क्रियापदासारखा वापर होतो, याचा क्रियापद आहे. मी फार हुशार आहे म्हणून त्याला आपण म्हणू की हे जर वाक्यात टाकलं आपण तर क्रियापद त्याचं होऊ शकते म्हणून क्रियापद. ठीक आहे, ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. आपण, परत एकदा, आपण आत्मवाचक असू शकते, आहे ना, किंवा मीचं अनेक, म्हणजे आम्हीचं अनेक, आम्ही असेल किंवा आपण सगळेजण मिळून, आहे की नाही. प्रथम पुरुषवाचक वापरायचं असेल तर आपण शाळेला जाऊ, म्हणजे कोण, आपण सगळेजण, आहे ना, अशा पद्धतीनं. स्वतः हे सुद्धा काय सर्वनामच आहे ना. त्याच्यानंतर आम्ही हे सुद्धा मीचं अनेक वचन, आम्ही सर्वनामच आहे. मग इथं काय, आपुलकी, आपुलकी मात्र काय आहे, नाम आहे. कशामुळे नाम आहे तर पहा, आपला किंवा आपले हा जो शब्द आहे याला आपण की प्रत्यय लावलाय, की, आपुलकी. मी तुम्हाला सांगितलं होतं यत्व पणपणा ताईगिरी की वा आ ई, तर त्याच्यातलं की हा प्रत्यय लागलाय आणि आपुलकी हा नाम तयार झालंय ना, याला आपण म्हणत असतो भाववाचक नाम. कोणतं नाम आहे, भाववाचक, कारण ते प्रत्यय लागून तयार झालेलं आहे. कोणतं प्रत्यय लागलंय, की हे प्रत्यय लागलं. ओके, ठीक आहे, सोपं आहे, काय अवघड आहे का, काहीच नाही. आम्ही काय, मीचं अनेक वचन आम्ही आहे म्हणून हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, किंवा नुसतं सर्वनाम जरी म्हणलं तरी चालते. याला नुसतं तुम्ही सर्वनाम म्हणा, हे सुद्धा सर्वनाम आहे. मग हे सगळे काय, सर्वनाम 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 आणि हे नाम आहे. सर्वनाम मूळचे किती आहेत, मूळचे सर्वनाम 9 आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापासून वेगवेगळे तयार होतात. जसं की मी असेल, मी पासून आम्ही होते, आम्ही पासून मग आमचा, आमची, आमचे होते, हे की नाही, अशा पद्धतीनं. पण मूळ सर्वनाम 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, एवढे 9 मूळचे सर्वनाम आहेत. चला ठीक आहे. त्यानंतर पहा, त्या काय, त्या मुली, है ना, दर्शक सर्वनाम आहे किंवा सर्वनाम आहे, है ना. त्याच्यानंतर जिंकले, आम्ही, आमचे खेळाडू जिंकले, क्रियापदासारखा वापर होतो, क्रियापद म्हणू आपण याला, है की नाही. काय, जिंकले, है ना. आम्ही सर्वनाम आहे, काय आहे, सर्वनाम आहे. मग आपल्याकडे काय उरलंय, गावकी, गाव पासून गावकी, गावकी, हे गाव मुळात नावच आहे. गाव हे काय सामान्य नाव, पण गावकी मात्र मग काय भाववाचक नाम तयार होते. का, कारण गाव या सामान्य नामापासून गावकी हे नाव तयार झालं. गावकी म्हणजे काय, एखादा शब्द, एखादी वस्तू आहे का नाही, ती दिसते का नाही, तिला स्पर्श करता येते का नाही. भाववाचक नाम म्हणजे काय असते, जिला स्पर्श करता येत नाही, जी डोळ्याने दिसत नाही, जिला चव, रंग, रूप, आकार काही नसतो, म्हणजे अदृश्य असणारी गोष्ट ती फक्त केवळ आणि केवळ जाणून घ्यायची असते, त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. मग गावकी म्हणजे काय, जसं भावकी असते, भावकी म्हणजे एकाच आडनावाची लोक, तसं गावकी म्हणजे काय, एका गावात राहणारी सगळी लोक, म्हणजे त्यांच्यातलं जे नातं असते त्याला गावकी म्हणतो. तो आमचा गावकीचा प्रश्न आहे, म्हणजे आमच्या गावाचा प्रश्न आहे, गावकीचा प्रश्न आहे, म्हणून गावपासून गावकी तयार केलं आणि म्हणून हे भाववाचक नाम तयार झालं. आणि प्रत्यय कोणता जोडला तर की, हा त्याला प्रत्यय जोडलेला आहे. चला ओके, ठीक आहे. पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता. 5वा प्रश्न, चलो, एकदम सोपा आहे, काही अवघड नाही आहे. चला, हे आधीच एक हे केलं होतं आपण, मुलांचं सोल्युशन घेतलं होतं पूर्ण विषयाचं, म्हणजे ही जी टेस्ट झाली ना, ह्या टेस्टचं आता आपण ॲपमध्ये आधी सोल्युशन घेतलं होतं, पण ॲपमधलं थोडासा भाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणून आता हे प्रश्न पाहू. आता पहा, मऊ, मऊ काय असतं, मऊ म्हणजे नरम, आहे की नाही. पण मऊ हा शब्द काय, विशेषण आहे, तो एखाद्या वस्तूत लागून सांगतो. मऊ कापड, आहे की नाही, मऊ शॉल, है ना, किंवा मऊ शिरा, असा कोणताही शब्द घ्या तुम्ही, है ना. मऊ गादी, मऊ उशी. मग मऊ म्हणजे काय झालं, विशेषण झालं. हे काय करते, एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती देते, एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती सांगते. मऊ, म्हणून मऊ काय आहे तर मऊ आहे विशेषण. काय आहे तर पक्क लक्षात ठेवायचं, कडक, नरम, मऊ हे सगळे काय असतात, विशेषण असतात. काय असतात, विशेषण, कारण हे गुण दाखवतात त्या एखाद्या पदार्थामधले, म्हणून हे काय असतात, विशेषण. आता मलम, आपल्याला समजा एखादं काही लागलं असेल, त्वचेला वगैरे काय झालं असेल तर आपल्याला मलम देतात लावायला. डोकं दुखलं की बरेच लोक झंडूबाम नावाचा मलम लावतात, है की नाही. तर मलम म्हणजे काय, एका वस्तूला दिल्या गेलेलं नाव आहे, म्हणून हे काय आहे, नाम आहे. कोणतं नाम आहे, सामान्य नाम आहे, सामान्य. मलम, जगातल्या सगळ्या प्रकारचे जे कोणते मलम असतील त्याला आपण काय म्हणतो, मलम, है ना. म्हणजे जे लावायचे असे, जे लिक्विड पण नसतं आणि जे कठोर पण, म्हणजे हे पण नसतं, त्याला आपण मलम असं म्हणत असतो. तलम म्हणजे काय तर तलम म्हणजे नरम, हे सुद्धा विशेषणच आहे. गरम सुद्धा काय आहे, विशेषण आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, गरम, थंड हे सगळे काय असतात, विशेषण असतात. थंड पाणी, गरम चहा, गरम कॉफी. आणि मग गरम हे काय आहे, विशेषण आहे. कशाचं, कोणत्याही गोष्टीचं नामाबद्दल एखाद्या ती माहिती सांगते. गरम चहा, गरम कॉफी, गरम भजे, गरम खिचडी, गरम जेवण, आहे की नाही. तर हे सगळं काय सांगते, ते विशेषण आहेत. थंड, पण थंड पासून याला जर प्रत्यय जोडला, समजा थंड हे काय आहे, विशेषण आहे मुळातलं, आहे की नाही. पण थंडला जर वा जोडला आपण, थंडावा, तर मग मात्र काय झालंय, नाम तयार होते. काय तयार होते, नाम तयार होते. ठीक आहे. आता पहा, कळप,
माहिती आहे तुम्हाला कळप काय? तर कळप हे सामान्य नामाचा प्रकार आहे. सामान्य नामामध्ये सामान्य नामाचे किती प्रकार पडतात? तर सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात? तर एक असते पदार्थवाचक आणि दुसरा कोणता प्रकार असतो त्याच्यामध्ये? तर समूहवाचक. आता या 2 मध्ये काय फरक आहे? मुळात सामान्य नाम म्हणजे काय की डोंगर, नदी, ज्या सगळ्या जगातल्या, नदी म्हणलं की सगळ्या जगातल्या नद्या आहे की नाही, विशेष आहे का नाही, सामान्य आहे, कॉमन आहे ते. डोंगर म्हणले की कोणते डोंगर असतील ते, मग महादेवाचे डोंगर असतील किंवा दुसरे एखादे बालाघाटचे डोंगर असतील, कोणतेही डोंगर असोत. समुद्र म्हणले की जगातले सगळे समुद्र आले त्याच्यामध्ये. तळे म्हणले की सगळे तळे आले. धरण म्हणले की सगळे धरण आले. त्याच्यानंतर फुल म्हणले की सगळे फुलं आले. तर हे काय सामान्य नाम आहेत. मग आता सामान्य नामामध्ये 2 प्रकार कोणते? पदार्थवाचक आणि समूहवाचक. तर पदार्थवाचक म्हणजे काय? ज्यांना मोजता येत नाही, 1 2 3 4 असं मोजता येत नाही, त्यांना आपण पदार्थवाचक म्हणतो. म्हणजे कसं? तर गुळ मोजता येते का? नाही मोजता येत. किंवा साखर आणली समजा तुम्ही दुकानावरून, किलोभर साखर आणली, मोजा त्याच्यातले दाणे किती आहेत, तर 1 2 3 4 शक्य आहे का? नाही. म्हणून हे काय? समूह पदार्थवाचक. आणि समूहवाचक म्हणजे काय? तर समूहवाचक म्हणजे सारखेच, समजा मेंढ्यांचा कळप असेल, कळप शब्द आता पहा मेंढ्यांसाठी वापरतो आपण. मेंढ्यांचा काय असतो? कळप असतो. हरणांचा कळप असतो. हरणांचा, तर समजा हरणांचा कळप, तर हरणांचा कळप, त्या कळपामध्ये 20 हरणं आहेत, तर 20 मोजता येतात आपल्याला. त्याच्यापैकी एक वेगळं काढता येते, बाजूला काढता येते की नाही. 19 एकीकडे जातील, 20 एकीकडे येईल, म्हणजे कळप. हे काय? मग हे सामान्य नामातलं समूहवाचक नाम आहे. ते काय आहे? सर्वनाम आहे. कळले काय आहे? तर हे कळले क्रियापदासारखं वापरू शकतो. मला तुझे सगळे काळे धंदे कळले. तू किती छान आहे मला कळले, है ना. लय गप्पा आणू नको, तुझ्यासारखे लय पाहिले मी, तू किती छान आहेस ते मला कळले. कळले म्हणजे काय? क्रियापद. ओके, ठीक आहे. काळा, मी तुम्हाला परत सांगितलं, याच्या आधीच सांगितले की रंग सगळे काय असतात? विशेषण. काळा मुलगा है ना, काळा बॉल है ना, काळा कपडा, काळी गाडी है ना, अशा पद्धतीने हे काय? मग विशेषण आहे. रंग सगळे विशेषण असतात. रंग कोणता आहे असं मग ते काळा, तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, जे असेल ते. ठीक आहे, चलो. त्यानंतर हिरवे, पहा रंग आहे की नाही, रंग म्हणलं की विशेषण आलं. त्यानंतर हिरवेगार, परत पहा रंग म्हणलं की विशेषण. हुशारी, पहा हुशार शब्दापासून तयार झाले. हुशार पासून काय तयार झाले? हुशारी. म्हणजे ई जोडले आपण, आई जोडले, याला काय जोडले? हुशारला आई जोडले, आई. आणि मी तुम्हाला सांगितलं यत्व, पणपणा, ताईगिरी किंवा आई जर जोडलेला असेल एखाद्या शब्दाला, तर त्याच्यापासून काय तयार होते? नाम तयार होते. आणि ते कोणतं नाम असतं? भाववाचक नाम असतं. ओके, ठीक आहे. हे काय? मग भाववाचक नाम आहे. दुहेरी, तिहेरी, चौहेरी हे विशेषण आहेत. काय आहेत? विशेषण. त्यातल्या त्यात त्याच्यातले कोणते आहेत? संख्या विशेषण. आणि त्यातल्या त्यात त्याच्यातलं कोणते विशेषण आहेत? दुहेरी, चौहेरी म्हणजे पटीतले विषय आहेत की नाही, आवृत्तीवाचक म्हणतो आपण त्याला. दुप्पट, तिप्पट आहे की नाही, दुहेरी, चौहेरी आहे ना, तर त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8वा पहा. मोडला. क्रिकेट खेळताना मी पडलो, माझा पाय मोडला. क्रियापद आहे की नाही. मोडला काय आहे? क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि क्रिया दर्शवते मोडण्याची. मौल्यवान सांगितलं मी तुम्हाला. स्वस्त काय असतं? विशेषण. महाग काय असतं? विशेषण. मौल्यवान काय? मग मौल्यवान हिरा, म्हणजे या हिऱ्याबद्दल विशेष माहिती दिली. मौल्यवान म्हणजे हे काय झालं? विशेषण झालं. काय झालं? विशेषण. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा महागाई. महाग पासून, महाग या शब्दापासून महागाई, त्याला आई प्रत्यय लावलाय आणि महागाई शब्द तयार झाला. आणि म्हणून महागाई काय आहे? भाववाचक नाम आहे. कोणतं नाम आहे? भाववाचक नाम आहे. ओके. आणि मी हे काय? सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. ओके, चला पुढचे प्रश्न पाहू. पुढचे प्रश्न पाहण्यापूर्वी परत एकदा तुम्हाला सांगतो मी की एकदम सोपं आहे. आपण सोप्या पद्धतीनं शिकवतो. शक्य असेल तर 2026ची नवोदयची बॅच आपली चालू झालेली आहे. 2026 साठीची बॅच चालू झालेली आहे. ATM गुरु एज्युकेशन हे आपलं ॲप आहे. ATM गुरु एज्युकेशन हे तुम्ही प्ले स्टोअरला गेले तर तुम्ही काय करू शकता? हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल आणि तुम्हाला जर काही अडथळा येत असेल की बॅच घेता येत नाही किंवा तुम्हाला प्ले स्टोअरला ॲप सापडत नाही किंवा कोणतीही तुमची अडचण असेल, तर तुम्हाला एक नंबर देतो बघा. हा नंबर आहे 88 30 37 00 68. या नंबरवर कॉल करा. इथं दिनेश सर असतील. दिनेश सर तुम्हाला पूर्ण मदत करतील, हे की नाही. तुमच्या ॲपला प्रॉब्लेम येत असेल आताच, म्हणून ॲप घेतल्यानंतर बॅच चालू झाल्यावर सुद्धा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्ट यांना कॉल करू शकता, दिनेश सरांना. दिनेश सर तुमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. सगळे टेक्निकल जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करतील. तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतील ते मी स्वतः सॉल्व्ह करेल. त्याच्यातलं काही जर चुकीचं किंवा काही एखादी गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर ते मात्र मी वैयक्तिकरित्या तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचं याच नंबरवर. त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल. पर्सनली तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल. तुम्हाला रोजच्या रोज होमवर्क मिळतो बघा. आपल्या 2026च्या बॅचमध्ये काय तर 2 तास लाईव्ह असतं.
रोज सकाळी 6 वाजता 6 ते 7 आणि संध्याकाळी परत 7 ते 8 असं 2 तास रोज लाईव्ह असतं, 2 तास. त्याच्यानंतर दर शनिवार रविवार टेस्ट असतात, आहे की नाही. टेस्ट शनिवारी किमान 2 टेस्ट असतात, एक गणिताची एक मराठीची आणि बुद्धिमत्तेची किंवा मग अशा इतर. याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये वर्षभरामध्ये 200 पेपर्स सोडवून घेतले जातील. 200 पेपर. तुम्ही मार्केटमध्ये गेले 20 पेपरचं जर एक पुस्तक घेतलं तर 300-400 रुपयाला पुस्तकाची किंमत आहे. 20 प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला मिळतात, सोडवून दिल्या जात नाही, त्याचं सोल्युशन नसतं, काही नसतं, फक्त उत्तरे असतात. पण मी तुम्हाला टेस्ट देणार, ती सोडवून घेणार, त्याचं अशा पद्धतीने सोल्युशन देणार, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर काढताना तुम्हाला 4 पर्यायातले 4 गोष्टीचं तुमचं रिव्हिजन होतं. ते इतक्या सुंदर पद्धतीने आपली बॅच चालू आहे. मागच्या वेळेस आपल्याकडे 40 मुलं होते, 40 पैकी 11 मुलं आपली लागलेली आहेत नवोदयला. त्याच्यामुळं पण ते 4थी पासून लावलं तर आणखी चांगलं, 5वीला गेल्यावर लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 4थी पासून जर लावलं म्हणजे 3री पास झाल्यानंतर जर लावलं तर खूप बेटर होईल ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही बॅच आहे. तुम्ही सगळेजण काय करा, ATM गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या आणि या बॅचचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. आता पहा, पुढील प्रत्येक प्रश्नातलं काय ओळखायचं, आपल्याला नाम ओळखायचं आहे की नाही. मग मोठे काय आहे, लहान मोठे, मी तुम्हाला पहिले सांगितलं, लहान मोठं हे सगळं काय असते, हे सगळं विशेषण असतात. ठीक आहे. ओके. कोण हे काय, सर्वनाम आहे. मी तू तो हा जो कोण काय आपण, कोण हे काय सर्वनाम आहे, प्रश्नवाचक आहे की नाही. मला हे सुद्धा काय आहे, सर्वनाम आहे. आणि महाल हे काय नाम आहे. महाल म्हणजे काय, मोठा वाडा, नाम आहे. काय आहे, नाम. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मी सर्वनाम आहे. त्यानंतर चौपट, आता सांगितलं मी, विशेषण आहे. दुप्पट, चौपट हे सगळे काय असतात, विशेषण. गरिबी, गरीब शब्दापासून तयार केले, त्याला ई हा प्रत्यय लावलाय आणि मग गरिबी हे काय झालंय, भाववाचक नाम तयार झालेलं आहे. आणि भेटले, मी त्याला भेटले, मग भेटले काय आहे, क्रियापद आहे. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 10 प्रश्नाचं सोल्युशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल, तुम्हाला जर वाटत असेल की सर गणित कसं शिकवतात, तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन पाहू शकता. ॲप डाउनलोड करून घ्या, ATM गुरु एज्युकेशन, आणि तुमचा प्रवेश आत्ताच घेऊन टाका, कारण बॅच चालू झालेली आहे. परत तुम्ही उशिरा जॉईन केलं तर मग सुरुवातीचे जे निघून गेलेले धडे आहेत किंवा पोर्शन आहे ते तुम्हाला कळणार नाही आणि मग तुमचं थोडंसं त्याच्यात नुकसान होऊ शकतं. लाईव्ह बॅच आहे. लाईव्ह संपल्यानंतर तेच व्हिडिओ रेकॉर्डेडमध्ये पण दिसतात. तुम्ही एक व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता आणि कितीही वेळा अभ्यास करू शकता, कोणतंही त्याच्यावर बंधन नाही. पूर्ण परीक्षा होईपर्यंत ही बॅच चालणार आहे. म्हणून ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि बॅच जॉईन करा. ठीक आहे. थांबूया इथं. धन्यवाद.